एलबीटीला विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज औरंगाबादमधील व्यापाऱ्यांनी एक दिवसीय बंद पुकारलेला आहे। एलबीटी विरोधात एकी व्हावी आणि व्यापाऱ्यांना पाठिंबा मिळावा यासाठी औरंगाबाद व्यापारी संघटनेने हा बंद पुकारलेला आहे। व्यापाऱ्यांच्या या बंदचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी कृष्णा केंडेने। महाराष्ट्रातल्या काही मनपामध्ये व्यापाऱ्यांनी एलबीटीच्या विरोधामध्ये बंद पुकारलेला आहे। कालचा एक दिवस वगळता गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा एलबीटीच्या विरोधात बंद सुरू आहे आणि या व्यापाऱ्यांना सपोर्ट म्हणून आज औरंगाबादेतल्या व्यापाऱ्यांनी या ठिकाणी बंद ठेवलेला आहे। मी गुलमंडी भागामध्ये आहे, जी व्यापारी पेठ समजली जाते औरंगाबादेतली। या ठिकाणी इथेही तुम्हाला दुकानं बंद पाहायला मिळतात। संमिश्र प्रतिसाद जो आहे तो व्यापाऱ्यांना आज या ठिकाणी बंद मध्ये पाहायला मिळालेला आहे। खरं तर औरंगाबादमध्ये एलबीटी 2011 पासून जो आहे तो सक्सेस आहे आणि त्यामध्ये व्यापाऱ्यांनी त्याचा स्वीकार सुद्धा केलेला आहे। माझ्यासोबत काही व्यापारी सुद्धा आहेत, आपण त्यांना विचारूयात। सगळीकडे खरं तर औरंगाबादमध्ये एलबीटी लागू आहे, मात्र आज तुम्ही बंद ठेवलाय। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या व्यापारी बांधवांनी मागच्या 15-20 दिवसापासून बंद ठेवून महाराष्ट्र शासनाला मूल्यवर्धित करामध्ये सर्व स्थानिक करांना समाविष्ट करण्यासाठी जे आंदोलन छेडलेलं आहे आणि या आंदोलनाला सहकार्य देण्याच्या दृष्टिकोनातून आमची एकजुटता दिसून यावी म्हणून औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाने आपल्या मेजॉरिटीने हा निर्णय घेतला की आपण सुद्धा त्यांना सहकार्य करून बंद ठेवून एक दिवसाचा लाक्षणिक बंद ठेवून त्यांना सहकार्य करायचं आहे। फक्त आमच्या डोक्यावरचं ओझं खांद्यावर आलेलं आहे। ऑक्ट्राय आणि खाजगीकरणाचा जो आम्हाला त्रास होता, अत्यंतिक त्रास होता, म्हणून फक्त आम्ही ट्रान्झिट टॅक्स म्हणून एलबीटीला मान्यता दिली। एलबीटीचेही खूप निगेटिव्ह पॉईंट्स आहेत, त्याच्यामुळे आमचा इथलचा व्यापार कमी होतोय। बीड बायपासवर वस्तू 4% स्वस्त मिळते आणि सिटीमध्ये ती वस्तू एलबीटी लागल्यामुळे 4% महाग मिळते। आमचा एलबीटीला संपूर्णपणे विरोध आहे। आम्ही फक्त तात्पुरती तडजोड, औरंगाबाद मनपाची खालवलेली आर्थिक परिस्थिती आणि जनतेला वेठीस धरणे नको म्हणून हा एलबीटी स्वीकारला आणि त्यामुळे ज्या काही थोड्याफार सुविधा मनपाकडून आता आपल्याला मिळत आहेत त्याचं कारण म्हणजे आम्ही एलबीटी स्वीकारला। एकच अपेक्षा जी आहे तो ग्राहक करतो आहे की हा एलबीटीचा तिढा जो आहे तो लवकरात लवकर सुटावा आणि सर्वसामान्य माणसाची इतर शहरांमध्ये जी होणारी होरपळ आहे ती थांबवावी। कॅमेरामन सुभाष वागलेसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद।